गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल जर आपण पाहिलं तर मार्केटमध्ये एक प्रचंड मॅनिप्युलेशन आपल्याला पाहायला मिळालं. कारण आपण त्याला रॅली म्हणू शकत नाही, कारण असा कुठलाच डेटा नव्हता की जो ड्यू होता आणि त्यामुळे मार्केटमध्ये रॅली आली. ओके, ॲक्च्युली काल प्रोप्रायटरी ट्रेडर्सने खूप जास्त पैसे कमवलेत. याच्यामध्ये ना रिटेल ट्रेडर्सने पैसे कमवले, ना FIsने पैसे कमवले, ना डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने पैसे कमवले. जे प्रोप्रायटरी ट्रेडर्स होते तर संध्याकाळी जो डेटा आला त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला स्पष्ट दिसतं की जे काही प्रोप्रायटरी ट्रेडर्स होते तर ते सगळे बुलिश होते. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, याला एक सिंडिकेट पद्धतीनं त्यांनी हे काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, याच्यामध्ये जे कॉल रायटर्स आहेत तर ते प्रचंड पॅनिकमध्ये आल्यामुळे मार्केटमध्ये एक प्रकारचं शॉर्ट कवरिंग होत गेलं आणि ऑप्शन्स बाईंग करून जे काही प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत तर त्यांनी खूप चांगले पैसे बनवले काल. ओके, जर आता आपण पाहिलं तर कुठलाही डेटा नव्हता. मी तुम्हाला काल सकाळी सांगितलं होतं की मार्केट मोस्टली रेंज बाउंड राहण्याची पॉसिबिलिटी आहे. त्याचं कारण असं की पूर्ण आठवड्यामध्ये म्हणजेच त्या वीकमध्ये जो आत्ता काल एक्सपायर झाला तर त्याच्यामध्ये ऑलरेडी सोमवारी मार्केटनं 1000 पॉईंटची रॅली केली होती. त्यामुळे लगेचच इमिजिएट अशी रॅली येणं थोडंसं अवघड होतं, परंतु तरीही मार्केटनं रॅली केलेली आहे हे लक्षात असू द्या. आता मार्केट एका रेजिस्टन्स झोनपाशी येते. तो रेजिस्टन्स झोन आहे 25,200 ते 300च्या दरम्यान. इथनं मार्केटनं कन्सॉलिडेट करणं खूप गरजेचं आहे किंवा थोडंसं खाली येऊन कन्सॉलिडेट करणं पॉसिबल आहे. याच्यामध्ये जर आता आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहिले तर डाऊन साईडला ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने 25,000 हा सपोर्ट येतो, परंतु तो फार स्ट्रॉंग सपोर्ट नाही आहे. परंतु खूप स्ट्रॉंग सपोर्ट हा 24,800च्या आसपास येतो. त्यानंतर जर आपण रेजिस्टन्स पाहिला तर तो येतो 25,200 ते 300च्या दरम्यान. याच्या दरम्यान कुठनंही मार्केटमध्ये एक आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकतं. ओके, जर आता आपण काल रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट देखील ग्रीनमध्येच क्लोज आहे. ऑलमोस्ट आपण त्याला फ्लॅट म्हणू शकतो, फ्लॅट विथ पॉझिटिव्ह बायस. जर आपण युरोपियन मार्केट्स पाहिले, एशियन मार्केट्स पाहिले तर मिक्स आहेत. फार काही कोणी पॅनिक सिच्युएशनमध्ये नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु काल ट्रम्पने 2 स्टेटमेंट्स केलेले आहेत तर ते जास्त महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे की ऑइल प्रोडक्शन संदर्भात त्यांनी जी चर्चा केलेली आहे तर त्यामुळे ऑइलचे जे प्राइसेस आहेत तर ते काल क्रॅश झालेले आहेत थोडेसे, की जे अगेन आपल्या इंडियन इकॉनॉमीसाठी चांगलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी इंडियाबद्दलही स्टेटमेंट केलं. ते म्हणजे की जे काही आपलं जे इम्पोर्ट आहे म्हणजेच USचं जे इम्पोर्ट आहे इंडियातनं तर त्याच्यावरती इंडिया 0% टॅरिफ लावणार आहे अशी त्यांनी स्वतःच घोषणा केली. आता ते असे सगळे स्टेटमेंट्स का आणि कधी आणि कसे करत असतात माहीत नाही, परंतु त्याला आपल्याकडनं कुठलंही अजून आपण काय म्हणतो त्याला की कन्फर्मेशन मिळालेलं नाही आपल्या डिपार्टमेंटकडनं वगैरे. असं कुठलंही स्टेटमेंट अजून आलेलं नाही आहे. त्यामुळे पाहावं लागेल की नक्की काय घडतं ते. तर मग आता यामुळे मोस्टली मार्केटनं रॅली केली असं म्हणतात, परंतु एवढीशी न्यूज पॉसिबल नाही आहे रॅली करण्यासाठी. त्यामुळे ते ऑप्शन्स मॅनिप्युलेशन होतं हे सरळ सरळ समजून येतं. याच्यामध्ये रायटर्स ट्रॅप झालेत. जर आता आपण आजचा दिवस जर पाहिला तर US मार्केटमध्ये आपली जी ADRs आहेत तर ते मिक्स क्लोज आहेत. त्याच्यामध्ये बँकिंग ADRs हे थोडेसे स्ट्रॉंग क्लोज आहेत. म्हणजे आपल्याकडे आज बँक निफ्टी थोडंसं स्ट्रॉंग राहू शकतं. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 50 ते 70 पॉईंट गॅपअप ओपन होईल. ओके, आता हा गॅपअप सस्टेन होईल का, की मार्केट कन्सॉलिडेट करेल, की पुन्हा रेजिस्टन्सला जाऊन तिथनं ब्रेकडाऊन घेईल, ते आता पाहावं लागेल. जर कालचा आपण FIsDIचा डेटा जर पाहिला तर FIsनं प्रचंड बाईंग केलेलं आहे. काल त्यांनी 5,000 कोटींचं बाईंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1700 कोटींचं प्रॉफिट बुकिंग आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. एकंदर जर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर मार्केट प्रचंड बुलिश आहे. ओके, त्यामुळे मार्केटला विनाकारण शॉर्ट करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. मार्केट हायर बाईजमध्ये कन्सॉलिडेट करेल आणि त्यानंतर मार्केट एखादा ट्रिगर पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करेल आणि मार्केट वर जाईल. त्यानंतर USचा जो रिटेल सेल्स डेटा आलेला आहे तर तो देखील चांगला आलेला आहे. ज्याची अपेक्षा नव्हती
तो चांगला आला आहे. त्यामुळे या गोष्टीसुद्धा मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत असं आपण म्हणू शकतो. तर मग मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.